Hello everyone. Today we will focus on function topic of set relation function. Till previous lecture we have completed the relation part, right? So now what is mean by function? Function is a kind of relation only. फक्त फरक काय आहे की every relation cannot be a function. Relation मध्ये तुम्ही you have seen already one type relation, त्यानंतर one many type relation, many one type relation and many type relation. बरोबर आहे? Suppose there is one relation from A to B which is given like this. मग या रिलेशन मध्ये हा जर एरो डायग्राम आपण शो करतोय, हा A आहे, हा B आहे, हा A आहे, हा B आहे, हा A आहे, हा B आहे. Given relation is said to be a function which is represented by function from A to B if every element of set A is uniquely related to element of B. याचा अर्थ सेट ए मधला प्रत्येक एलिमेंट हा सेट बी सोबत रिलेट व्हायला पाहिजे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज रिलेटेड टू एलिमेंट ऑफ सेट बी. हे झालं क्लिअर की इथे कुठलाही एक्स्ट्रा एलिमेंट नाही पाहिजे तुम्हाला ए मध्ये. युनिकली रिलेटेड म्हणजे यातला एक एलिमेंट यातल्या एका सोबतच रिलेट व्हायला हवाय. यातला एक एलिमेंट यातल्या एका सोबतच रिलेट व्हायला पाहिजे. याचा अर्थ ही कंडिशन कुठली? इकडचा वन यायला पाहिजे, इकडे वन असला चालणार आहे किंवा वन असून इकडे मेनी असला तरी चालणार आहे. म्हणजे आपल्याला जे मी सांगितलेले वन टाईप आहेत, वन मेनी टाईप, मेनी वन आणि मेनी मेनी, त्यापैकी इकडे मेनी येणार आहे तर कटच होणार आहे. युनिकली रिलेटेड विथ म्हटलेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे इथे कंपल्सरी वन पाहिजे. मग असे टाईप ऑफ मॅपिंग किती आहेत? तर वन टाईप मॅपिंग येतं आणि वन मेनी टाईप मॅपिंग येतं. म्हणजे दिलेलं रिलेशन फंक्शन केव्हा असेल? ज्या वेळेला पहिली कंडिशन असणार आहे इन ए देयर इज नो एक्स्ट्रा एलिमेंट. देयर इज नो एक्स्ट्रा एलिमेंट. फॉर एक्झाम्पल मी समजावून देते तुम्हाला. इथे हा वन जो आहे तो 1 ला रिलेट होतोय, 2 4 ला रिलेट होतोय, 3 9 ला रिलेट होतोय. म्हणजे ए मध्ये एकतरी एक्स्ट्रा एलिमेंट आहे का बघा. सपोज मी म्हटलं 1 ला रिलेट होतोय, 2 4 ला रिलेट होतोय आणि इथे मी एक 4 एलिमेंट लिहिला ज्याचं मी काहीच रिलेशन नाही लिहिलं, ते इथे 4 एक्स्ट्रा शिल्लक राहिला. इथे एकही एक्स्ट्रा एलिमेंट नाही पण इथे एक एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं आहे. तसंच आपण इकडे स्क्वेअर्स घेतलेत ना, मग हा 1 चा स्क्वेअर हाच येणार आहे, -1 चा स्क्वेअर हा. इकडचा 1 एलिमेंट इकडच्या 1 लाच रिलेट होतोय. हा जो टाईप आहे हा वन मेनी टाईप आहे. बरोबर आहे? इकडचा 1 एलिमेंट इकडच्या 1 एलिमेंटला रिलेट होतोय, इकडचा 1, पण इकडचा 1 जर घेतला तर इकडच्या मेनीला रिलेट होतोय ना. म्हणजे हा टाईप काय झालेला आहे? वन मेनीला येणार ना. इकडचे मेनी एलिमेंट इकडच्या 1 ला, म्हणजे हे मेनी 1 यायला पाहिजे. बी मध्ये एकच एलिमेंट यायला पाहिजे. ठीक. बी मध्ये मेनी येऊन नाही चालणार. इन ए देयर इज नो एक्स्ट्रा एलिमेंट. ही पहिली कंडिशन झाली दिलेल्या रिलेशनला फंक्शन असण्यासाठी. सेकंड कंडिशन काय आहे? द मॅपिंग मस्ट बी वन टाईप ऑर मेनी वन टाईप. हे जे आहे हे काय आहे? इकडचे मेनी एलिमेंट इकडच्या 1 ला, म्हणजे मेनी वन टाईप आहे. थोडंसं एक्झाम्पल घेतलं तर गडबड नाही होत. हा +2 या 4 ला रिलेट होतोय, -2 पण 4 ला रिलेट होतोय, म्हणजे इकडचे मेनी एलिमेंट इकडच्या 1 ला. मग थोडक्यात लक्षात ठेवायचं बी ला मेनी येता कामा नाही. जर का या दोन कंडिशन व्हॅलिड असतील तर दिलेलं रिलेशन जे आहे ते काय येणार आहे? फंक्शन असणार आहे. त्यानंतर ज्या लोकांकडे टार्गेटचं बुक आहे सीईटीचं, त्याच्यामध्ये सीईटीच्या सेट रिलेशन फंक्शन मध्ये पेज नंबर 86-87 ला सेट कव्हर केलेला आहे. त्यांनी डिफरंट टाईपचे फंक्शन्स मेन्शन केलेले आहेत. पुस्तक नसणाऱ्यांसाठी मी PDF शेअर करते, त्याच्यामध्ये तुम्ही बघणार आहात ते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता डिफरंट टाईपचे फंक्शन्स दिलेले आहेत. डोमेन रेंज जसं रिलेशनला आहे तसंच, म्हणजे याचा ए जो आहे नॉर्मली फंक्शन एफ आहे त्याला तुम्ही y = f(x) लिहिता. फॉर एक्झाम्पल y = x² + 2. म्हणजे x काय असेल? इनपुट जो ए ला बिलॉंग करतो आणि y जो आहे तो p ला बिलॉंग करेल. बरोबर आहे? x बिलॉंग्स टू a आणि y बिलॉंग्स टू काय असणार आहे? b असणार आहे. म्हणजे थोडक्यात a आहे इनपुट आणि b जो आहे तो काय असणार आहे? आउटपुट. मी असं लिहिलं जर f a to b
तर ए म्हणजे कशाची व्हॅल्यू असते x ची आणि बी म्हणजे कशाची व्हॅल्यू असते y ची, कारण आपण लिहितोय कसं लिहितो y इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे ए जो आहे तो झाला आपला इनपुट आणि y जो आहे तो काय येणार आहे आउटपुट. मग जो इनपुट आहे तो ऑलवेज काय असतो डोमेन. बरोबर आहे. रिलेशन मध्ये ज्या ऑर्डर्ड पेअर लिहिल्यात तुम्ही त्यातला जो फंक्शन असेल त्या फंक्शन साठी सेट ऑफ फर्स्ट एलिमेंट म्हणजे डोमेन झालं. कारण प्रत्येक रिलेशन हा फंक्शन नाहीये, म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला एक रिलेशन दिले किंवा तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे. त्या फंक्शन मध्ये एक्सच्या व्हॅल्यू ज्या काही आहेत त्या म्हणजे झालं डोमेन जे त्या फंक्शन साठी इनपुट असेल आणि आउटपुट जे आहे ते म्हणजे काय असणार आहे y ची व्हॅल्यू दॅट इज रेंज. आणि रेंज जो आहे रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. बरोबर आहे. आता जे रिलेशन मध्ये टर्म्स आहेत डोमेन रेंज आणि कोडोमेन तेच मिनिंग इकडे लागू होईल. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या ज्या डेफिनेशन्स दिल्यात मी इथे लिहित नाहीये काही, फक्त रीड करून दाखवते. 1-1 फंक्शन जे आहे 1-1 फंक्शनलाच आपण इंजेक्शन फंक्शन म्हणतो. 1-1 फंक्शन म्हणजे काय तर थोडक्यात इकडचा एक एलिमेंट इकडच्या एका एलिमेंटला रिलेट होत असेल. x इक्वल टू जर x इक्वल टू y असेल तर f ऑफ x इक्वल टू f ऑफ y असतं आणि जर x इज नॉट इक्वल टू y असेल तर f ऑफ x इज नॉट इक्वल टू f ऑफ y. पण थोडक्यात हे जे 1-1 टाईप आहे हे वाला किंवा हे वाला एक्झाम्पल, पण बेसिकली हे फंक्शन नाहीये. हेच फक्त फंक्शन आहे, हेच फक्त फंक्शन आहे. आता आपण टाईप ऑफ फंक्शन बघतोय म्हटल्यावर याचा काहीच संबंध येत नाही. सो 1-1 टाईप जे आहे त्यालाच आपण काय म्हणतो इंजेक्शन. त्यानंतर ऑन टू फंक्शन किंवा सर्जेक्शन म्हणजे काय बघा. सपोज दिलेलं फंक्शन जे आहे तुम्हाला XY टाईपचं हे फंक्शन फ्रॉम A टू B म्हटलं. जर का रेंज आणि कोडोमेन एक्झॅक्टली इक्वल असतील, बी मध्ये एक पण एक्स्ट्रा एलिमेंट नाही लाईक दिस, याच्यासाठी रेंज आहे 149 आणि कोडोमेन पण काय आहे 149 आहे. बी मध्ये एक पण एक्स्ट्रा एलिमेंट जर दिलेला नाही त्यांनी अशा टाईपचं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण ऑन टू फंक्शन म्हणतो. डेफिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे की ए मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट नकोय पण बी मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट असलेला चालणार आहे, पण ए मध्ये नको, त्यामुळे हे फंक्शन नाही बट दिस वन कॅन बी ए फंक्शन. बरोबर आहे. ऑन टू किंवा सर्जेक्टिव्ह म्हणजे मी काय सांगितलंय तुम्हाला की कोडोमेन मस्ट बी इक्वल टू रेंज. आता इनटू फंक्शन याच्या उलट असणार आहे. कोडोमेन आणि रेंज वेगवेगळे आहेत, म्हणजे कोडोमेन मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट असायला पाहिजे त्याला इनटू फंक्शन म्हणतो. त्यानंतर बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय तर जर का दिलेलं फंक्शन इंजेक्शन असेल आणि सर्जेक्शन असेल तर त्याला आपण बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. इफ द गिवन फंक्शन्स आर बोथ इंजेक्टिव्ह टाईप म्हणजे 1-1 टाईप, सर्जेक्टिव्ह टाईप म्हणजे ऑन टू टाईप. सो 1-1 आणि ऑन टू जर असेल तर त्याला काय म्हणायचं बायजेक्टिव्ह फंक्शन. त्यानंतर इनव्हर्स ऑफ द फंक्शन. इनव्हर्स फंक्शन जे आहे सपोज y इक्वल टू f ऑफ x असेल तर x इक्वल टू आपण काय लिहितो f इनव्हर्स ऑफ, इथे दिसतच नसणार आहे तुम्हाला, ठीक आहे. y इक्वल टू f ऑफ x असेल तर x इज इक्वल टू आपण f इनव्हर्स y लिहितो. म्हणजे याचा अर्थ आहे x इज इनव्हर्स फंक्शन ऑफ y. सो इनव्हर्स फंक्शन केव्हा एक्झिस्ट करेल बघा, जर का 1-1 ऑन टू टाईप फंक्शन असेल तरच इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट करेल, अदरवाईज नाही. 1-1 आणि ऑन टू टाईप, 1-1 आणि ऑन टू टाईप फंक्शन हवे म्हणजेच थोडक्यात बायजेक्टिव्ह फंक्शन हवे ना. बरोबर आहे. 1-1 म्हणजेच इंजेक्टिव्ह, ऑन टू फंक्शन म्हणजेच सर्जेक्टिव्ह. मग बोथ इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह हवे म्हणजेच थोडक्यात ते बायजेक्टिव्ह हवे तरच इनव्हर्स पॉसिबल आहे. त्याच्यानंतर मॉड्युलस फंक्शन दिलंय, सिग्नम फंक्शन दिलेलं आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन दिलेलं आहे. हे सगळे फंक्शन्स 11th मध्ये घेतलेले आहेत तुम्ही. बरोबर आहे. मॉड्युलस फंक्शन म्हणजे तुम्ही काय करता, मॉड्युलस म्हटल्यावर आपण फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतोय. एकदा हे सगळं बघून घेताय नाही. ठीक आहे. आता मॉड्युलस फंक्शन जे आहे लिहिताना तुम्ही बघत असेल लिहिता सपोज y इज इक्वल टू मॉड x घेतला मॉड्युलस फंक्शन. बरोबर आहे. मग ह्या मॉड मध्ये एक तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू असू शकते. मॉड्युलस फंक्शन लिहितोय आपण. हा मग आता याची व्हॅल्यू मायनस असते जेव्हा x इज लेस दॅन 0, इक्वल टू 0 असेल त्यावेळेला ही व्हॅल्यू 0 असते आणि ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेला ही व्हॅल्यू प्लस x असते.
याचा ग्राफ जो आहे याचा क्रिटिकल पॉइंट केव्हा असतो, जेव्हा मॉड्युलसच्या आतली टर्म जी आहे ती 0 असते. बरोबर आहे. क्रिटिकल पॉइंट म्हणजे जिथे फंक्शन 0 असेल, म्हणजे x इक्वल टू 0 झाला क्रिटिकल पॉइंट. x इज ग्रेटर दॅन 0 ही साईड आली जेव्हा x y इक्वल टू x आला, म्हणजे 45 मधून पास होणारी लाईन. y इक्वल टू मायनस x म्हणजे 45 मधून पास होणारी लाईन. ही झाली y इक्वल टू x, ही झाली y इक्वल टू मायनस x. मग आता जर तुम्ही बघितलं तर x पॉझिटिव्ह असू दे नाही तर x निगेटिव्ह असू दे, y ची व्हॅल्यू सेमच राहणार आहे ना. याचा अर्थ मॉड्युलस ऑफ x घेतला ना तुम्ही, f ऑफ x आणि f ऑफ मायनस x सेम येतं. ही जी कंडिशन आहे ना ती इव्हन फंक्शनची आहे. तुम्हाला ऑड फंक्शन आणि इव्हन फंक्शन हे घेतलेलं होतं. f ऑफ x इक्वल टू f ऑफ मायनस x आलं तर ते इव्हन फंक्शन आहे, आणि f ऑफ मायनस x इक्वल टू मायनस f ऑफ x जर आलं तर ते फंक्शन कुठलं आलं, ऑड फंक्शन. इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन कळलं, मॉड्युलस फंक्शन कळलेलं आहे. इव्हन फंक्शन याचा अर्थ इव्हन पॉवर होत नाही, कारण जर का आपण cos x घेतला तर तो पण इव्हन फंक्शन आहे, sin x घेतला तर तो ऑड फंक्शन आहे. इथे पॉवरचा काहीच संबंध येत नाही. कंडिशन कशी चेक करता तुम्ही, f ऑफ x काढता, मायनस x काढता आणि ती व्हॅल्यू f ऑफ x ला इक्वल झाली तर इव्हन फंक्शन आणि इक्वल टू मायनस f ऑफ x आली तर ऑड फंक्शन. ठीक आहे, हे झालं ऑड फंक्शन आणि इव्हन फंक्शन. त्याच्यानंतर सिग्नम फंक्शन म्हटलेलं आहे बघा तिथे. सिग्नम फंक्शन याचा अर्थ काय आहे तर मॉड्युलस ऑफ x अपॉन x ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर का x इज नॉट इक्वल टू 0 असेल, x इज नॉट इक्वल टू 0 असेल, सिग्नम फंक्शन ऑफ x म्हटलं तर या फंक्शनचे डेफिनेशन असेल इफ x इज नॉट इक्वल टू 0 इट इज मॉड x अपॉन x. आता बघा x इज लेस दॅन 0 घेतला तर हे निगेटिव्ह आलं, म्हणजे हे झालं मायनस x अपॉन x म्हटल्यावर ही व्हॅल्यू आली -1. मी जर x इक्वल टू 0 घेतला तर ही व्हॅल्यू डायरेक्टली 0 आली, पण इथे x इज नॉट इक्वल टू म्हटलेलं आहे मी, आणि x इज ग्रेटर दॅन 0 घेतला तर x अपॉन x म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार आहे +1. बरोबर आहे. मग सिग्नम फंक्शन साठी डेफिनेशन काय आहे की मॉड x अपॉन x फॉर x इज नॉट इक्वल टू 0 आणि इज इक्वल टू 0 इफ x इज इक्वल टू 0. इथे लिहा नाही तर इथे लिहा. दॅट इज कॉल्ड सिग्नम फंक्शन. त्याच्यानंतर साइन फंक्शन असं लिहितो त्याला, साइन ऑफ x वगैरे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे स्टेप फंक्शन, तुम्हाला पायऱ्या सांगितलेल्या होत्या आठवतं बघा. त्या ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन साठी नेहमी लक्षात ठेवायचं की हा लेफ्ट साइडचा जी व्हॅल्यू असते ना ती व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची. ठीक आहे, पॉझिटिव्ह साठी. म्हणजे इथे 2 आहे, इथे 3 आहे. 2.99 मधला ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू काय आहे, 2 असणार आहे. बरोबर. त्यामुळे लेफ्ट हँड साइड विचार न करता ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन याची व्हॅल्यू जर लिहायची झाली तर काय डायरेक्टली 2 येणार आहे. लेफ्टला जे काही इंटिजर असेल तो नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्नच येत नाहीये तिथे बघण्याचा. ऑड इव्हन झाला. पिरियडिक फंक्शन जे आहे की आफ्टर ए रेग्युलर इंटरवल जर का फंक्शन रिपीट होत असेल, म्हणजे f ऑफ x प्लस टी इज इक्वल टू f ऑफ x असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल तर बघा, साइन ऑफ x प्लस 2π ही व्हॅल्यू काय आहे, साइन x आहे. कॉस ऑफ x प्लस 2y ही व्हॅल्यू पण काय आहे, कॉस x आहे. मग हे जे फंक्शन्स आहेत हे पिरियडिक फंक्शन आहेत विथ टाइम पिरियड ऑफ 2π. ठीक आहे. त्याचं टाइम पिरियड काय येणार आहे, 2π रेडियन असणार आहे. त्यानंतर तिथेच शॉर्टकट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सेट फंक्शनचे रिलेटेड शॉर्टकट बघा काय आहे. सपोज आपल्याला a to b फंक्शन डिफाइन करायचे आहे. सो नंबर ऑफ फायनाइट फंक्शन्स काढायचे झाले तर एक फॉर्म्युला आहे n ऑफ b रेज टू n ऑफ a. त्याच्यानंतर नंबर ऑफ 1-1 टाईप किंवा इंजेक्टिव्ह टाईप फंक्शन डिफाइन करायचे झाले तर परमिटेशनने त्याचा आन्सर काढतो n ऑफ b p n ऑफ a. आणि जर का अदरवाइज n ऑफ b इज ग्रेटर दॅन n ऑफ a असेल तर तो फॉर्म्युला, आणि अदरवाइज ते 0 येईल. त्याच्यानंतर जरा ते फॉर्म्युले बघून घेतात तर तेच फॉर्म्युले फक्त रीड करण्याचं काम नाही करत मी. आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. ठीक आहे. पुस्तक नसेल तरी मी PDF शेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये फॉर्म्युले असणार आहेत ते.
त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट जो येतो ना, तो म्हणजे मला तुम्हाला डोमेन आणि रेंज समजावून द्यायची आहे. डोमेन आणि रेंज जे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी, हाऊ टू डिसाइड डोमेन अँड रेंज. फक्त ट्रिग्नोचे, बाकी अल्जेब्राइक फंक्शन्स जे आहेत त्याचा मी डायरेक्ट घेणार आहे. ठीक आहे, एक टेबल बनवणार आहात तुम्ही. हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इकडे लिहिते मी डोमेन आणि इकडे घेणार आहोत आपण रेंज. डोमेन म्हटल्यावर कशाची व्हॅल्यू असते? एक्सची, आणि रेंज म्हटल्यावर वायची. आपण लिहिता पहिल्यांदा लिहिणार आहोत साइन एक्स, मग असेल कॉस एक्स, मग असणार आहे टॅन एक्स, मग सेक एक्स, देन इट इज कोसेक एक्स, आणि फायनली कॉट एक्स. आता डोमेन म्हणजे एक्सची व्हॅल्यू. तुम्हाला जर ग्राफ आठवत असेल तर बघा, साइन किंवा कॉसचा, साइनचा जो ग्राफ आहे तो अशा प्रकारे आहे. फिजिक्समध्ये पण झालेला असेल, बरोबर आहे. हा साइनचा ग्राफ आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू यापैकी काहीही घेऊ शकता ना तुम्ही. साइन 3 ची व्हॅल्यू काढू शकता, साइन 5 ची व्हॅल्यू काढू शकता, साइन 90 ची काढू शकता, साइन 180 ची काढू शकता. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशाचीही व्हॅल्यू निघतीये. याचा अर्थ एक्सची जी व्हॅल्यू आहे, एक्सचा जो डोमेन आहे तो काय असणार आहे? रिअल नंबर सिस्टीम काहीही. तुम्हाला लॉग टेबल जो दिलेला आहे त्याच्यामध्ये अगदी तुम्ही फ्रॅक्शनची पण व्हॅल्यू काढताय, बरोबर आहे. म्हणजे साइन असू दे किंवा कॉस असू दे, त्याच्यासाठी जो डोमेन असणार आहे तो काय असणार आहे? रिअल नंबर सिस्टीम. आता टॅनसाठी काय येईल बघा. टॅनचा ग्राफ जो आहे, तुम्हाला ग्राफ माहीत असेल नसेल, पण टॅनचा ग्राफ मी कुठेतरी शेअर केलेला मला आठवतोय तुमच्यासोबत. अशा प्रकारे ग्राफ असतो. म्हणजे इथली व्हॅल्यू 0, जेव्हा टॅन 0 असेल तेव्हा 0 असणार आहे. त्यानंतर टॅन पाय असेल तेव्हा 0, 2 पाय असेल तेव्हा 0, 3 पाय असेल तेव्हा 0, आणि जेव्हा जेव्हा 90 असेल किंवा 90चा ऑड मल्टिपल येईल तेव्हा तेव्हा तो काय येणार आहे? इन्फिनिटी असतो. आता याचा डोमेन कसा लक्षात ठेवायचा? तर टॅन म्हणजे काय आहे? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. डोमेन म्हणजे एक्सची व्हॅल्यू. सिंपल सी गोष्ट आहे. हा रॅशनल फंक्शन आहे. रॅशनल फंक्शनला जेव्हा डिनॉमिनेटर 0 येईल तेव्हा ही व्हॅल्यू चालणारच नाही. डिनॉमिनेटर कॉस रेशो 0 केव्हा असेल? जेव्हा π/2 चा ऑड मल्टिपल असेल तेव्हा. मग रिअल नंबर सिस्टीम मधनं ऑड मल्टिपल ऑफ π/2 मायनस डिवाइड केले, हे निग्लेक्ट केले किंवा मायनस केले तर काय येईल बघा? डोमेन r मायनस ऑड मल्टिपल ऑफ π/2. फक्त ऑड मल्टिपल, कारण मी जर पाय इंटू π/2 इव्हन मल्टिपल केलं 2 इंटू π/2 तर झाला पाय. कॉस पायची व्हॅल्यू आहे म्हणून ऑड मल्टिपल ऑफ π/2 इज इम्पॉर्टंट थिंग. आता त्यांच्या ऐवजी मी कॉट घेतला. कॉट काय येणार आहे सांगा? कॉस अपॉन साइन, बरोबर आहे. मग साइन जो आहे तो 0 नाही पाहिजे. साइन 0 नाही पाहिजे. साइन 0 केव्हा असतो सांगा? साइन ऑफ n पाय इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजे पायचा कुठलाही मल्टिपल घेतला तुम्ही, 1 पाय घ्या, 2 पाय घ्या, 3 पाय घ्या, ऑल मल्टिपल ऑफ पाय घेतला तर साइन रेशो काय येतो? 0 येतो. मग r मधनं त्या व्हॅल्यू फक्त मायनस करायला लागतील. ऑल मल्टिपल ऑफ पाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कोसेक. कोसेक म्हणजे काय घेता? 1 अपॉन साइन. 1 अपॉन साइन म्हटल्यावर हीच कंडिशनली r मायनस ऑल मल्टिपल ऑफ पाय. इथे 1 अपॉन कॉस म्हणजे हीच कंडिशनली r मायनस ऑड मल्टिपल ऑफ π/2. ठीक आहे, हे झालं अबाउट डोमेन. आता रेंज म्हणजे काय? रेंज म्हणजे वायची व्हॅल्यू. सपोज मी लिहित आहे y इक्वल टू साइन एक्स लिहिलं. रेंज नेहमी कशी काढायची? रेग्युलरमध्ये मी काही क्वेश्चन्स करून दाखवले होते. रेंज काढता वेळी वायला जेव्हा मी साइनची यापैकी कुठलीही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करेन तेव्हा वायची व्हॅल्यू काय येईल? जर ग्राफची आयडिया असेल तुम्हाला तर हा ग्राफ असतो. ही व्हॅल्यू जास्तीत जास्त +1 आहे, ही व्हॅल्यू -1 आहे, त्याच्या पलीकडे व्हॅल्यू जात नाही.
साईनचा ग्राफ असू दे नाहीतर कॉसचा ग्राफ असू दे, कॉसचा ग्राफ असा येतो, बरोबर आहे. साईनचा ग्राफ असू दे नाही तर कॉसचा ग्राफ असू दे, ही व्हॅल्यू एकदा +1 to -1, +1 चालेल -1 चालेल, म्हणजे याची रेंज काय आली -1 to 1, याची पण -1 to 1. त्यांचा ग्राफ मगाशी दाखवला होता बघा, इकडे दाखवली अशी लाईन दाखवली होती, इकडे इन्फिनिटी इकडे -इन्फिनिटी. त्यानंतर इंटरवल लिहिता वेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे इन्फिनिटीला कधीच क्लोज ब्रॅकेट लिहायचा नाही, स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचा नाही, दॅट इज ऑलवेज सर्क्युलर ब्रॅकेट. म्हणजे हे झालं -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. जर याला -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी असेल, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी म्हणजेच काय आहे r ना पूर्ण. तसंच याला पण कॉटला लिहू शकता तुम्ही, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी किंवा काय लिहिणार r लिहिणार आहे. त्याच्यानंतर सेक आणि कोसेकचा विचार करूया. सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यूज काय येते. सेक म्हणजे काय लिहिता, y = ती प्रोसेस आधी समजावून देते मी, कदाचित तुम्ही विसरला असाल 11th मध्ये घेतलेली, तर एकदा बघूया. सगळ्यात आधी y = sec x लिहिलं, म्हणजेच 1/cos x लिहिलं. मग याचा अर्थ cos x = काय आला 1/y. आता cos x ची जी व्हॅल्यू आहे, cos x ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे सांगा, -1 to 1. cos x च्या जागी मी 1/y लिहिलं, बरोबर आहे, -1 to 1. मला फक्त y हवंय, हे 1/y नकोय. मग मी जर रेसिप्रोकल घेते तर साइन चेंज करणार ना मी, इक्वल टू आहे हा, तेवढं लिहायचं. मग इकडे ग्रेटर दॅन आणि इकडे ग्रेटर दॅन. आता बघा हा, ऍक्च्युली दिलेलं फंक्शन जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये असेल ना, त्यावेळेला आपण वेबी कर्व मेथड यूज करतो. वेबी कर्व मेथड म्हणजे काय, वेबी कर्व मेथड. याच्यामध्ये ना नंबर लाईनवर सरळ आपण क्रिटिकल पॉइंट लिहितो. आता इथे क्रिटिकल पॉइंट काय आहे, -1 to 1. हा झाला -1, बाकी कशाचीच गरज नाही, ही झाली +1. 1 पेक्षा y ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आहे, 1 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडच्या सगळ्या व्हॅल्यू हव्यात तुम्हाला, बरोबर आहे. 1 पेक्षा ग्रेटर म्हणजे 1 to इन्फिनिटी या सगळ्या व्हॅल्यू. -1 हा y पेक्षा लहान, म्हणजे -1 पेक्षा y ची व्हॅल्यू लहान आहे, म्हणजे इकडच्या सगळ्या व्हॅल्यू येतील -इन्फिनिटी. मीच बोलली आणि मीच लिहिलं तो -1. मग याचा अर्थ -1 to 1 सोडून राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज चालतील ना. मग याला लिहिता वेळी मी काय लिहिणार, r -1 to 1 चालेल, ही व्हॅल्यू बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे पण तेच येईल, साईनला सेकला जे आहे फक्त साइन कॉसच्या ऐवजी साइन, पण बाकी मेथड तीच. म्हणजे इथे काय येईल r-1 to 1. लिहिता तुम्ही असं लिहा किंवा हा फॉर्म यूज केला तरी चालेल, -इन्फिनिटी टू -1 युनियन 1 to इन्फिनिटी. वेबी कर्व मेथड काय आहे ते मी क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजावून देते. इथे एकच फंक्शन असल्यामुळे मला नाही एक्सप्लेन करता येणार आहे. हे एवढं समजलं व्यवस्थित. हा जो चार्ट आहे ना, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डोमेन आणि रेंज ठरवायला तुम्हाला हा चार्ट सगळ्यात हेल्पफुल ठरेल. हा चार्ट कसा जनरेट झालाय तो मी तुम्हाला समजावून दिलेला आहे. पाहिजे असल्यास इथे तुम्ही थोडक्यात ग्राफ जो आहे अशा प्रकारे इंडिकेट करून द्या, ठीक आहे. कॉसचा ग्राफ कसा असतो, इथून स्टार्ट होतो ना. टॅनचा जो ग्राफ आहे, tan 0 ची व्हॅल्यू 0, tan 90 ची इन्फिनिटी, अशा प्रकारे घेऊ शकते तुम्ही. एवढंच गरजेचं आहे, कारण हे सगळे त्याचे रेसिप्रोकल्स आहेत, म्हणजे फक्त x आणि y तुम्ही स्विच करताय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण काय क्वेश्चन करतोय, फाइंड डोमेन ऑफ द फॉलोइंग फंक्शन. एक महत्त्वाचा पार्ट तुम्हाला समजावून द्यायचा आहे मला. आपण मॉड्युलस ऑफ x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 लिहितो. याचा अर्थ काय आहे की x ची व्हॅल्यू जी आहे -2 to 2 च्या मध्ये आहे, हे तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर x² इक्वल टू सपोज मी 16 लिहिलं, x² इक्वल टू 16 लिहिला तर याचा अर्थ x ची व्हॅल्यू काय झाली +-4.
पण त्याच्या ऐवजी जर मी x इज इक्वल टू √16 लिहिलं तर रूटच्या आतमध्ये कधीही निगेटिव्ह व्हॅल्यू नसते, त्यामुळे रूटच्या बाहेर पण फक्त पॉझिटिव्हच लिहायचं, निगेटिव्ह लिहायचं नाही. स्क्वेअर असेल तर व्हॅल्यू घेताय तुम्ही प्लस मायनस घेताय, पण रूट असेल तर रूट मध्ये कधीच रूटसाठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेलं फंक्शन तसं पाहिलं तर सेम आहे, कारण इकडे स्क्वेअर केलं तर हे फंक्शन आणि हे फंक्शन सेम आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्हाला ही कंडिशन दिलेली असते त्यावेळेला x ची व्हॅल्यू घेता कधीच निगेटिव्ह घ्यायचं नाही. Whenever there is a root, we cannot take negative sign. इथे मात्र प्लस मायनस येईल, इथे प्लस मायनस येणार नाही. हे मॅथ्सचा महत्वाचा रूल आहे, हा लक्षात ठेवायचा. मॉड x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 दिले म्हणजे x ची व्हॅल्यू -2 to 2 याच्या मध्ये असते. अजून एक कंडिशन काय आहे अशा टाईपची, मॉड x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 आहे. याचा अर्थ आपण लिहिताय कसं लिहितो की x जो आहे एकदा निगेटिव्ह घेतो म्हणजे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2 आणि x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 असं घेतो, म्हणजे एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे, यात महत्वाचं जास्त लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या तीन फक्त. त्या चौथ्या कंडिशन कडे इतकं लक्ष देऊ नका. चौथी कंडिशन फक्त काय, एकदा पॉझिटिव्ह घेणार आणि एकदा निगेटिव्ह घेणार, तेवढाच फरक आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. तुम्हाला डोमेन काढायचं आहे याच्यासाठी. रूट जो आहे रूटच्या आतमध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू हवी आहे किंवा 0 हवी आहे, म्हणजे याच्या आतमध्ये जी काही टर्म दिली आहे तुम्हाला x, x-1, x-2 मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता एकदा का हे फंक्शन मिळालं की तुम्हाला क्रिटिकल पॉइंट ठरवायचे आहे. क्रिटिकल पॉइंट म्हणजे काय की जेव्हा आपल्याला ही व्हॅल्यू 0 मिळेल तेव्हा. मग याच्यासाठी क्रिटिकल पॉइंट काय येतील, x इज इक्वल टू 0, 1 किंवा 2 येईल. बरोबर आहे. एकदा का क्रिटिकल पॉइंट मिळाले ना की बेबी कर्व मेथड, काय यूज केलंय वर्ड मी, बेबी कर्व मेथड. या बेबी कर्व मेथडने आपण नंबर लाईन वरून डायरेक्ट इंटरवल डिसाइड करतो. आता क्रिटिकल पॉइंट काय दिलेत फक्त तेवढेच मार्क करायचे नंबर लाईन वर, बाकी काहीच नाही. क्रिटिकल पॉइंट आहे 0, 1 आणि इकडे 2. इकडे सगळ्या प्लस व्हॅल्यू वाढत जातील, इकडे सगळ्या मायनस व्हॅल्यू, म्हणजे इकडे कमी होतात इकडे वाढतात, म्हणून फक्त प्लस इन्फिनिटी आणि मायनस इन्फिनिटी. आता काय करायचंय बघा, 2 पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत कुठलीही एक व्हॅल्यू चूज करायची. 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, काही घ्या आणि ती इथे सबस्टिट्यूट करा. सपोज मी 3 घेतली, 3 सबस्टिट्यूट केल्यावर काय येईल बघा, इथे हा झाला 3, 3 - 1 झाला 2, 3 - 2 1. हा ह्या आन्सर जे काही येईल ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, मग इथे प्लस मार्क करायचा. 1 to 2 मधली कुठलीही रॅन्डम व्हॅल्यू घ्या. सपोज आपण 1.5 घेतली, 1.5 घेतल्यावर 1.5 - 1 म्हणजे ही व्हॅल्यू झाली 0.5, 1.5 - 2 म्हणजे -0.5. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे हे आन्सर निगेटिव्ह आलं. आता यातली व्हॅल्यू घेतली 0.5 यूज केलं. ठीक आहे, 0.5 घेतल्यावर हे पण मायनस आलं, -0.5 आणि हे आलं -1.5. मायनस मायनस हे आन्सर काय येईल प्लस. 0 नंतर इकडे सगळे निगेटिव्ह नंबर येतील, मग अगदी तुम्ही पाहिजे तुम्हाला तर -1 यूज करा. मी -1 घेतला तर इथे झाला -1, इथे येईल -2 आणि इथे येईल -3. 1 2 3 तीन निगेटिव्ह साईन म्हणजे इथे आलं मल्टिप्लिकेशनला मायनस. स्क्वेअर रूट मध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू हवी आहे ना. पॉझिटिव्ह म्हणजे कुठली व्हॅल्यू हवी आहे तुम्हाला, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू. ही वाली व्हॅल्यू काय येईल सांगा, हे इंटरवल झालं 0 to 1 आणि हे इंटरवल येणार आहे 2 to इन्फिनिटी, प्लस इन्फिनिटी किंवा डायरेक्ट इन्फिनिटी. ह्या मधल्या व्हॅल्यूज नको आहेत तुम्हाला, म्हणजे काय करणार आहोत, हे युनियनने रिप्रेझेंट करणार आहोत. ही पण हा इंटरवल पण पाहिजे आणि हा इंटरवल पण पाहिजे. बरोबर आहे. आता इक्वल टू 0 म्हटलंय म्हणजे 1 पण इन्क्लूड करायचंय, 0 पण इन्क्लूड करायचंय, 2 पण, फक्त इकडे नाही दाखवता येणार. हे काय झालं, या फंक्शन साठी असणारं डोमेन आहे. अर्थात याला ऑप्शन्स दिलेले आहेत क्वेश्चन्सला, पण मी ऑप्शन नाही लिहित बसत, त्याच्यामध्ये वेळ जातो ना म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन दिलेलं आहे. आता थोडंसं तुम्ही अप्लाय करताय, मी तुम्हाला जे काही सांगितलंय. सगळ्यात आधी रूटच्या आतमध्ये जे फंक्शन्स दिले दॅट मस्ट बी पॉझिटिव्ह, म्हणजे x-1, x-2, x-5 होल स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बरोबर आहे. आता याच्यावरून क्रिटिकल पॉइंट्स काय येतील, 1, 2 आणि 5.
वेव्ही कर्व मेथडने 1 2 आणि इकडे घेतला 5. इकडे येणार आहे प्लस इन्फिनिटी, इकडे मायनस इन्फिनिटी. आता 5 पेक्षा ग्रेटर एखादा नंबर घेतला, सपोज मी 6 चूज केला. 6 चूज केला की इथे काय बघा 6 - 1 5 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. 6 - 2 पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. इथे सुद्धा ती व्हॅल्यू प्लस असेल. बरोबर आहे. इथे ना स्क्वेअर नको घेऊया, क्यूब घेऊया, कारण स्क्वेअर ऑलवेजच पॉझिटिव्ह येईल ना. ठीक. 6 - 5 1 घेतलाय आपण. बरोबर आहे, पॉझिटिव्हच व्हॅल्यू. तिन्ही आन्सर पॉझिटिव्ह म्हणजे हे प्लस आलं. आता 2 to 5 मध्ये एखादी व्हॅल्यू घेऊया. सपोज 4 साठी चेक करूया आपण. ओके. 4 घेतल्यावर काय बघा 4 - 1 4 - 1 3 पॉझिटिव्ह नंबर आहे. 4 - 2 पॉझिटिव्ह असेल. 4 - 5 मी क्यूब घेतलाय ना. 4 - 5 -1 -1 चा क्यूब मायनस म्हणजे आन्सर इथे निगेटिव्ह साईन आला. 1 to 2 मधला एखादा नंबर घेतला 0.5 घेतलाय सपोज. 0.5 घेतल्यावर इथे काय येईल बघा 0.5 - 1 म्हणजे निगेटिव्ह नंबर. 0.5 - 2 म्हणजे निगेटिव्ह नंबर. 0.5 मायनस म्हणजे आन्सर मायनस, त्याचा क्यूब म्हणजे मायनस आला. 3 वेळा मायनस येतोय, याचा अर्थ इथे पण आन्सरला काय येणार आहे निगेटिव्ह. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 पेक्षा लहान व्हॅल्यू घेतली, सपोज -1 घेतली आपण. कुठलीही घेऊ शकता, 0.5 पण चालेल. मी मायनस घेते. -1 घेतल्यावर हा नंबर आला निगेटिव्ह, हा नंबर आला निगेटिव्ह. मायनस आणि त्याचा निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह, सगळंच निगेटिव्ह आलं. म्हणजे याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू फक्त घ्यायची झाली तर एवढाच पोर्शन येईल. मग याच्यासाठी डोमेन काय येणार सांगा 5 to इन्फिनिटी. बरोबर आहे. 5 पासून इन्फिनिटी पर्यंत. ठीक. क्लिअर. वन टू टू घेतला, हा निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हच येईल ना. ठीक आहे. इथे मी आता काहीतरी गडबड केली असेल म्हणून ते तसं झालं. तरी एकदा तुम्ही चेक करा. हा मीच सोडवलेला आन्सर, मला हे आधी डिफरंट आले, आत्ता डिफरंट आले की आत्ताच बघून घेऊ. इथे पॉझिटिव्ह आहे, त्याच्यात 1 to 2 म्हणजे 0.5 व्हॅल्यू घेतली. 1. आलं लक्षात. 0.5 बोलली ना मी. 1.5 घ्यायला पाहिजे होती. 1.5 घेतलं तर इथे आला हा पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह. 1.5 म्हणते म्हणजे हा निगेटिव्ह, फायनली हा निगेटिव्ह म्हणजे ही व्हॅल्यू प्लस येईल. सॉरी. मग इथे काय येईल सांगा 1 to 2 पण इन्क्लूड करायला लागेल. सो 1 to 2 युनियन 5 to इन्फिनिटी, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आली आहे लक्षात. आता वेव्ही कर्व मेथड म्हणजे काय आहे ते फक्त जेव्हा नंबर चूज करता ना तेव्हा पटकन गडबड नका करू. जसं मी इथे 1.5 घ्यायचं होतं मला आणि मी 0.5 बोलून पटपट पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहित गेली. घाई करायची आहे पण चुकायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट f(x) इक्वल टू, तुम्हाला जे फंक्शन दिसतंय हे रॅशनल फंक्शन आहे. रॅशनल फंक्शन म्हणजे काय आठवलं असेल तुम्हाला, जेव्हा फंक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही असतात तेव्हा त्याला रॅशनल फंक्शन म्हणतात. आपण रॅशनल फंक्शन जे आहे सगळ्या व्हॅल्यूजना डिफाईन करतो एक्सेप्ट जेव्हा डिनॉमिनेटर 0 नसायला हवा. डिनॉमिनेटर 0 आलं तर ही व्हॅल्यू इनव्हॅलिड येते. म्हणजे x - 1 x नॉट इक्वल टू 0 पाहिजे. याचा अर्थ x - 1 नॉट इक्वल टू 0 आणि x इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे x इज नॉट इक्वल टू 1 आणि x इज नॉट इक्वल टू 0. रिअल नंबर मधली सगळं कुठलीही व्हॅल्यू चालेल 0 आणि 1 सोडून. मग लिहिताना मी कसं लिहिणार, रिअल नंबर सिस्टीम मायनस, मला फक्त या 2 व्हॅल्यू निग्लेक्ट करायच्यात म्हणून मी त्या सेटमध्ये टाकले. ठीक आहे. कळलंय व्यवस्थित. याचा डोमेन, या फंक्शनसाठी डोमेन आणि फायनली या फंक्शनसाठी डोमेन. अजून काही क्वेश्चन्स घेते, क्लिअर होऊन जाईल आयडिया. नेक्स्ट बघताय. आता इथे पण स्क्वेअर रूट दिलेला आहे. स्क्वेअर रूट म्हटल्यावर हे जे 2 नंबर्स आहेत हे दोघांचं मिळून आन्सर जे आहे ते ऑलवेज पॉझिटिव्ह हवे.
पण पुन्हा हे जे फंक्शन आहे ते रॅशनल फंक्शन आहे, म्हणजे x मायनस 3 कॅनॉट बी इक्वल टू 0, म्हणजे एक्सची 3 व्हॅल्यू तुम्हाला इन्क्लूड करायची नाही. आता याच्यामध्ये नेहमी लक्षात काय ठेवायचं बघा, अशा टाईपने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला जेव्हा लिनियर टर्म्स येतात, डिनॉमिनेटर कॅल्क्युलेशनमध्ये नका ठेवू, त्याने गोंधळ होतो. आपल्याला बेबी कर्व मेथड यूज करायची आहे ना, मग अशा डिनॉमिनेटरचा ही जी काही लिनियरची टर्म आहे ना त्याने इंटू आणि अपॉन करा. म्हणजे काय झाला, x मायनस 2 x मायनस 3, x मायनस 3नेच मी इंटू आणि अपॉन करते, म्हणजे इथे झाला हा स्क्वेअर. बरोबर आहे. आता स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, म्हणजे हा कॅल्क्युलेशनला कन्सिडरच नको करायला तुम्हाला. याचा अर्थ तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायचे आहे ते काय झालं, x मायनस 2 x मायनस 3 हा प्रोडक्ट जो आहे तो ग्रेटर दॅन 0. आपण अशा टाईपचे मल्टिप्लिकेशनचे क्वेश्चन बेबी कर्व मेथडमध्ये करतो, पण डिव्हिजनचे नाही, त्याने जरा गोंधळ होतो. म्हणून हा डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह करून घ्यायचा. मग डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह करण्याची एक सोपी पद्धत काय, तर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आला पाहिजे. मग डिनॉमिनेटरमध्ये जी काही लिनियरची टर्म आहे त्यांनी फक्त इंटू आणि अपॉन करायचा. आता आल्या दोन फंक्शनच्या व्हॅल्यू. आता बघा, नंबर लाईन घेतली, क्रिटिकल पॉईंट काय येणार आहे 2 आणि 3. हे नको ना आता परत परत सगळं लिहित बसायला, मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटी. 3 पासून पुढचा कुठलाही नंबर घेतला, सपोज मी 4 घेतला, 4 घेतल्यावर ही टर्म आली पॉझिटिव्ह, ही टर्म आली पॉझिटिव्ह, आन्सर पॉझिटिव्ह येतोय. बरोबर आहे. त्यानंतर 2 to 3 मधली व्हॅल्यू घेतली, सपोज 2.5 घेतलं, तर ही पॉझिटिव्ह येईल, ही निगेटिव्ह येईल, म्हणजे मायनस झाला. 2 पेक्षा लेस कुठली तरी व्हॅल्यू घेतली, सपोज मी 1 घेतली, 1 घेतल्यावर हा नंबर निगेटिव्ह आला, हा नंबर निगेटिव्ह आला, म्हणजे पुन्हा पॉझिटिव्ह आला. मला जे आन्सर हवे ते काय हवे, पॉझिटिव्ह, म्हणजे हे पण हवंय आणि हे पण हवंय. बरोबर आहे. मग रिअल नंबर सिस्टीम मधला हा पोर्शन सोडला तर मला सगळं काही हवंय ना, इकडचं सगळं आणि इकडचं सगळं. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन पद्धतीने हे लिहू शकता. एक पद्धत काय, मायनस इन्फिनिटी टू 2, बरोबर आहे, युनियन 3 to प्लस इन्फिनिटी. आता नीट बघताय, 3 पाहिजे का सांगा, 3 इज नॉट इक्वल, x इज नॉट इक्वल टू 3. मग इथे हा स्क्वेअर ब्रॅकेट चालेल का, म्हणजे याला काय करायला लागेल, सर्क्युलर ब्रॅकेट. असं लिहिलं तरी चालेल, किंवा अजून एक पद्धत याला लिहायची, रिअल नंबर सिस्टीम मधनं फक्त हा पोर्शन आपल्याला इग्नोर करायचा आहे. रिअल नंबर सिस्टीम कशाने लिहितो, आर ने. आपल्याला 2 इकडे पाहिजे, म्हणजे इथे 3 इथे पाहिजे का, नकोय, म्हणजे इथे लिहिताय 3, हा निग्लेक्ट करायचा आहे. तुम्ही या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने लिहा. पाहिजे तर सिंपल मेथड यूज करा, किंवा हे सगळं म्हणजे आर आहे आणि त्यातून फक्त हा एवढा पोर्शन नकोय आपल्याला. नकोय मध्ये हा जर हवाय मध्ये हवाय तर इथे सर्क्युलर, इथे सर्क्युलर असेल तेव्हा इथे अपोजिट लिहिता वेळी नेहमी लक्षात ठेवायचं, इथे स्क्वेअर म्हटल्यावर सर्क्युलर, सर्क्युलर म्हटल्यावर स्क्वेअर. थोडंसं व्हिज्युअलाइज केलं तर मी काय बोलते ते लक्षात येतं तुम्हाला. पण नाहीच समजलं तर लक्षात ठेवायचं, जेव्हा मी अपोजिट कंडिशन लिहिते तेव्हा इथे जे साइन असेल त्याच्या अपोजिट करायचं. आता इथे काय दिलंय बघा, दोन फंक्शन मध्ये ऍडिशन. जेव्हा पण फंक्शन मध्ये ऍडिशन दिलेली असेल त्यावेळेला इंटरसेक्शन म्हणजे कॉमन व्हॅल्यू यूज करायची. ओके. आता इथे कंडिशन काय, हा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह किंवा ग्रेटर, पॉझिटिव्ह किंवा 0. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह किंवा 0. क्रिटिकल पॉईंट काय आला, 2 आणि 3. हा घेतला 2, हा घेतला 3. याच्या पुढची कुठलीही व्हॅल्यू मी घेतली तर हा नंबर पॉझिटिव्ह असेल, हा नंबर पण पॉझिटिव्ह आहे. 2 to 3 मधली कुठलीही व्हॅल्यू घेतली मी, बघा आता 2.5 घेतला, बरोबर आहे. मी याच्यासाठी काढते, आधी सेपरेट करावं लागेल, एकत्र घेऊन नाही चालणार. हा 2 घेतला क्रिटिकल पॉईंट. 2 पेक्षा ग्रेटर कुठलीही व्हॅल्यू घेतली तर पॉझिटिव्ह आणि 2 पेक्षा लेस घेतली तर निगेटिव्ह. मला हवंय काय, फक्त एवढंच, म्हणजे 2 to इन्फिनिटी. बरोबर आहे. इकडे गेलो आपण, क्रिटिकल पॉईंट काय आहे आपला 3. 3च्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुढे पुढची व्हॅल्यू घेतली तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे इथे आला 3 to इन्फिनिटी. बरोबर आहे. आता पॉझिटिव्ह साईन आहे मध्ये, म्हणजे या दोघांचा कॉमन पोर्शन. आता मी ही नंबर लाईन एकत्र केली, इथे 2 घेतला, इकडे 3 घेतला. मला इकडचा पोर्शन हवा आणि इकडचा पोर्शन हवा. मग या दोन्हीला कॉमन पोर्शन कुठला आला, हा 3च्या पुढचा ना. बरोबर आहे. म्हणजे याच्यासाठी डोमेन काय येईल, 3 to इन्फिनिटी. बरोबर आहे. कळलंय का व्यवस्थित. आधी हवं तर सेपरेट करा, मग कंबाईन व्हिज्युअलायझेशनसाठी करा, यू विल गेट आन्सर फॉर दॅट.
नेक्स्ट क्वेश्चन बघताय. एफ ऑफ एक्स इक्वल टू, पुन्हा दोन फंक्शनमध्ये ॲडिशन म्हणजे तुम्हाला कॉमन व्हॅल्यूज बघायचे आहेत. रूटच्या आतमध्ये जे काही आहे ती व्हॅल्यू ऑलवेज कशी असायला हवी आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे इथे घ्यायचं झालं तर हा पोर्शन येईल, म्हणजे काय येणार आहे 2 to इन्फिनिटी. इकडे लिहायचं झालं तर 3 मायनस एक्स अपॉन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. डिनॉमिनेटरची टर्म जी आहे ती आपल्याला 0 नको आहे, म्हणजे एक्स इज नॉट इक्वल टू 0 झालं. त्यानंतर डिनॉमिनेटर हे इव्हॅल्युएट करायचं झालं रॅशनल फंक्शन, तर डिनॉमिनेटरमध्ये टर्म पॉझिटिव्ह करून घ्यायची आहे. ती कशी होते तर स्क्वेअरने, म्हणजे इंटू एक्स आणि अपॉन एक्स. सो एक्स 3 मायनस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. याला आपण काय लिहितो, हे ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे सोडून द्या. एक्स इंटू 3 मायनस एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बरोबर आहे. आता इकडे नंबर लाईन बेबी कर्व मेथड यूज करायची झाली. क्रिटिकल पॉईंट आला 0. अजून एक, एक्सला मी काय म्हटलं तुम्हाला, एक्सचा कोएफिशियंट ऑलवेज पॉझिटिव्ह असायला पाहिजे. इथे एक्सचा कोएफिशियंट निगेटिव्ह आहे, म्हणजे अजूनही हे इक्वेशन बेबी कर्वसाठी सुटेबल नाही. मग मायनस साईन कॉमन घेतला तर हे झालं एक्स मायनस 3. जेव्हा आपण रेसिप्रोकल घेता किंवा निगेटिव्ह साईन लिहिता किंवा इग्नोर करता तेव्हा इन इक्वेशनचं साईन चेंज करायचं. आलं इक्वल टू, ठीक आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आता बेबी कर्व मेथडने लिहायचं झालं तर हा झाला 0, हा झाला 3. आता बघताय हा, इथून पुढची व्हॅल्यू घेतली म्हणजे 4 घेतलं, सपोज 4 आहे, 4 मायनस 3 म्हणजे पॉझिटिव्ह, आन्सर पॉझिटिव्ह आला. 0 to 3 मधली म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 घेतला, हा झाला 2 आणि हा निगेटिव्ह, म्हणजे हे आन्सर आलं मायनस, प्लस मायनस. 0 पेक्षा लहान एखादी नंबर घेतला म्हणजे -1 घेतला आपण, हा झाला -1 आणि हा येणार आहे -4, म्हणजे अगेन पॉझिटिव्ह आला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हवी आहे ती ही टर्म हवी आहे, नाही सॉरी लेस दॅन 0, म्हणजे ही टर्म हवी आहे. याचा अर्थ कुठली व्हॅल्यू हवी आहे, 0 to 3. एक्स इज नॉट इक्वल टू 0 म्हटलंय, म्हणजे हे आपल्याला काय करायचंय, इग्नोर करायचंय. आता तुम्हाला जो इंटरवल दिलाय तो हा पोर्शन आणि हा पोर्शन यांच्यामध्ये कॉमन असणारा एरिया लिहायचा. कॉमन असणारा एरिया नाही रे, कॉमन असणारा इंटरवल लिहायचा. ही आहे तुमची नंबर लाईन. इथे आहे 0, इथे आहे 1, इथे 2, इथे 3. 0 to 3 म्हणजे हा वाला पोर्शन, 2 to इन्फिनिटी म्हणजे हा वाला पोर्शन. या दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतोय तुम्हाला, हा वाला पोर्शन ना. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, 2 to 3. बरोबर आहे. कळलं व्यवस्थित. नंतर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे 2 मायनस 2x मायनस एक्स स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह साईन कॉमन घेते, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 2. निगेटिव्ह साईन इग्नोर करते, म्हणजे इन इक्वेशनचा साईन चेंज झाला. हा 2 मी पलीकडे शिफ्ट करते आणि याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करते. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 आणि हा पण इकडे प्लस 1. हा झाला x प्लस 1चा स्क्वेअर, हा झाला 3. रूट घेतला, स्क्वेअर रूट ऑफ 3. मला डोमेन काढायचं आहे, म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची आहे, एक्सची ना. सिंपल गोष्ट आहे. जेव्हा पण आपण अशा प्रकारे लिहितो, एक्स स्क्वेअरला हे लिहिलंय ना, म्हणजे याचा अर्थ मॉड ऑफ एक्स प्लस 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू रूट 3. मग याला कसं लिहिणार, मायनस रूट 3 एक्स प्लस 1 रूट 3. हा प्लस 1 इकडे आला, -1 मायनस रूट 3 एक्स, हा झाला रूट 3 -1 प्लस रूट 3. हाच ऑप्शन तिथे दिलेला आहे. ठीक आहे, डोमेनसाठी एक्सचा. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. एफ ऑफ एक्स इक्वल टू, इथे बघितलं तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 5, पण स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट नाही होणार ना आपल्याला सॉल्व. आपण डायरेक्ट याला लिहू शकतो, पण पुन्हा स्क्वेअर करून ते सॉल्व करायला गेलो ना तर डिफिकल्ट होईल. अशा टाईपचे सम असले ना की लक्षात ठेवायचं की एकाच स्क्वेअर रूटमध्ये याला कन्वर्ट करायचं. एक्स मायनस 5 आहे ना, इथे पण एक्स मायनस 5 ॲडजस्ट करायचं. कसं ॲडजस्ट करणार, -4 ला
-5 + 1 लिहिलं तर होईल -4 बरोबर येतं. ठीक आहे, म्हणजे मी ह्याला लिहिते फक्त एकच टर्म मध्ये समजावून देते, नाहीतर दुसरीकडे काय फक्त प्लसच आहे ना, कारण सारखं ते लिहायला मला ही जागा जी आहे ती अपुरी पडेल. याला लिहिता वेळी x-5 लिहिला +1 -2 रूट x-5 घेतला. बरोबर आहे. आता ही टर्म म्हणजे काय झाली, √(x-5) त्याचा स्क्वेअर +1 -2 √(x-5) a² -2ab +b² म्हणजे काय झाला, √x-5 प्लस नाही मायनसचं साईन आहे -1 होल स्क्वेअर. बरोबर लिहिले मी, इथे ब्रॅकेट टाकते. मग आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट केला तर ही टर्म काय झाली, सिंपल √(x-5 -1). याच्या ऐवजी ही टर्म जर लिहायलाच गेली मी तर याची व्हॅल्यू काय आहे बघा, x-4 मायनसच्या ऐवजी प्लस फक्त √(x-5). बदल काय काय होईल तर इथे प्लसचं साईन, इथे प्लसचं साईन, अकॉर्डिंगली इथे प्लसचं साईन, म्हणजे ही टर्म झाली √(x-5 +1). मग आता f(x) जे येईल ते एकाच रूटच्या फॉर्ममध्ये येणार आहे, √(x-5 -1 मायनस √(x-5 +1). बरोबर आहे. आता इथे बघताय रूटच्या आतमध्ये जी काही टर्म आहे ती ऑलवेज पॉझिटिव्ह हवी आहे. याचा अर्थ इथे क्रिटिकल पॉईंट काय येणार आहे, 5 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू घेतली तर पॉझिटिव्ह, लेस घेतली तर निगेटिव्ह. सेम याच्यासाठी मग हे लिहिणार कसं मी, 5 to इन्फिनिटी. बरोबर आहे. ऑप्शन्स दिलेत त्याच्यामध्ये मला फक्त चेक करायचं. येस, 5 to इन्फिनिटी. आणि जे याच्यासाठी आहे तेच याच्यासाठी येणार आहे, दोन्ही एकच आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं ना इथे पॉझिटिव्ह साईन असेल, इथे प्लस करताय तुम्ही, नाही तर मग ती टर्म कट होऊन तिथे फक्त -2 येतं. टेक्स्टबुकमध्ये कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. √9 - x² एकच टर्म आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केली. तिथे काय करणार, रूटच्या आतमध्ये टर्म आहे म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, क्लिअर. बरोबर आहे. त्यानंतर एक्सला जी साईन आहे ते एक्सचं साईन आधी हवं त्याला फॅक्टराइज करूया. हे काय येईल, 3 - x आणि 3 + x. वेव्हिकल मेथड यूज करायची झाली तर याला साईन पॉझिटिव्ह हवे, मग मायनस साईन कॉमन घेतला, x - 3 x + 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. निगेटिव्ह साईन इग्नोर करायचं आहे मला. याचा अर्थ इथला साईन काय होईल, चेंज होईल. क्रिटिकल पॉईंट 2 आले, एक -3 असेल आणि दुसरा 3 असेल. इकडे कुठलीही व्हॅल्यू घेतली मी, +∞ आणि -∞. इकडची कुठलीही व्हॅल्यू घेतली, 4 लिहिलं तर हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह, म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह. मला काय हवंय, निगेटिव्ह हवंय. ओके. -3 to 3 यापैकी कुठलीही व्हॅल्यू घेऊ, काय घेऊ, -2 नाही -2 येस -2 घेतला तर -2 - 3 -5 आणि हा प्लस म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह. इकडची व्हॅल्यू घ्या, -4 यूज केला, -4 यूज केला तर हा -7 होईल आणि हा -1 येईल, पॉझिटिव्ह. मला हवंय काय, लेस दॅन, म्हणजे ही व्हॅल्यू हवी आहे फक्त. याचा अर्थ इथे काय येणार आहे, -3 to 3. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मगाशी मी काय सांगितलं होतं की √16 असेल तर तुम्ही फक्त 4 लिहिताय. याचा अर्थ जेव्हा पण फंक्शन मध्ये रूट असेल तेव्हा तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर नाही करणार. निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर नाही करणार. या -3 to 3 याच्यामध्ये कुठेतरी इथून 0 पासून इकडे सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतील ना, म्हणजे आता हे डोमेन नाही असू शकत. आपलं जे डोमेन येईल ते काय येणार आहे, स्क्वेअर रूट आहे ना, पॉझिटिव्ह व्हॅल्यू यायला पाहिजे फक्त. पण त्यांनी जे आन्सर दिलं आहे, एक मिनिट, म्हणजे आपली व्हॅल्यू ना, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे वायची व्हॅल्यू, सॉरी म्हणजे ते वायला येईल, एक्सला नाही. चालेल, आन्सर बरोबर आहे, -3 to 3. जेव्हा मी y लिहिते ना, y = √9 - x², तेव्हा y चा आन्सर म्हणजे असं लिहितो ना, y = √16,
तेव्हा आपण इथे 4 लिहितो, म्हणजे y ला पॉझिटिव्ह घेतो. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगणार आहे, काही संबंध नाही येते. सॉरी. झालं. हे झालं याचं डोमेन. आता इकडे बघा. x² - 9 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. x - 3 x + 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याचा अर्थ क्रिटिकल पॉइंट काय आले? +3 आणि -3. फक्त नंबर लाईन घेते. हा झाला -3, हा झाला 3. इकडनं कुठलीही व्हॅल्यू घेतली, सपोज 4 घेतला, हा झाला पॉझिटिव्ह. हे कॅल्क्युलेशन तर हेच आहे, हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. मला काय हवंय? पॉझिटिव्ह हवंय, म्हणजे हे आणि हे. बरोबर आहे. हे कसं लिहिणार आहे? -∞ -3 युनियन 3 to ∞, किंवा r -3 3 कसंही चालेल. इथला अपोजिट साईन इकडे घ्यायचा आहे. बरोबर आहे. एकदा मला फक्त माझा आन्सर चेक करून करेक्ट आहे. आता अपॉन मध्ये टर्म आहे. पहिली गोष्ट तर 9 - x² आपण लिहितोय रूटच्या आतमध्ये म्हणून ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लिहितो. पण डिनॉमिनेटर 0 असतो का? म्हणजे फक्त ग्रेटर दॅन. बाकी कॅल्क्युलेशन तर हेच येईल. जेव्हा मी सिम्प्लिफाय करेन त्यावेळेला फक्त काय असणार आहे? <0 इक्वल टू येणार नाही. मग क्रिटिकल पॉइंट बघा पुन्हा -3 आणि 3. कॅल्क्युलेशन पण तसंच, नंबर लाईन परत परत करायची गरज नाहीये. आपल्याला हवंय काय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह, म्हणजे हा पोर्शन हवाय. हा पोर्शन म्हटल्यानंतर आपली व्हॅल्यू काय येणार आहे? इक्वल टू 0 नकोय. इकडे लिहिता वेळी तुम्ही क्लोज ब्रॅकेट लिहिला होता, कारण या व्हॅल्यू इन्क्लूड करायच्या होत्या. 0 चालणार होता, आता 0 नाही चालणार म्हटल्यानंतर -3 to 3. बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन. इथे x² - 9 ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ x - 3 x + 3 ग्रेटर दॅन 0. नंबर लाईन घेतली, हा झाला -3, हा 3. इकडे प्लस, इकडे मायनस, इकडे प्लस. मला काय हवंय? व्हॅल्यू पॉझिटिव्ह, म्हणजे ही व्हॅल्यू हवी आहे. सो इकडे येणार आहे -∞ to -3 आणि इकडे असणार आहे 3 to ∞. बरोबर आहे. फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इथे क्लोज ब्रॅकेट नाही. लिहिता वेळा असंही लिहू शकता r -3 to 3. फक्त हा पोर्शन नको आहे ना, बाकी सगळा हवाय. मग -3 to 3 इग्नोर करून द्या फक्त. इथे सर्क्युलर असेल तर इथे स्क्वेअर, इथे सर्क्युलर, इकडे स्क्वेअर. कसंही यूज करा. आय होप डोमेनचे सगळे क्वेश्चन्स तुमच्या लक्षात आले असतील. आता रेंजचे काही क्वेश्चन्स माझ्याकडे आहेत. आधी ते रेंजचे सिंपल क्वेश्चन्स आपण करून घेऊया आणि मग डिफिकल्ट क्वेश्चन करेन, म्हणजे प्रिव्हियस इयरचे जे EEचे क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे ते. यामध्ये मी अरिहंतमधले चेक पॉईंटचे क्वेश्चन्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपण रेंजचे क्वेश्चन करायचे. रेंजची क्वेश्चन जी डोमेनची मेथड आहे ना तीच, पण रेंज म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे आपल्याला काढायची आहे? व्हॅल्यू ऑफ y काढायची आहे. मग फक्त याला काय मेथड यूज करायची बघा. हा जो f(x) आहे ना त्याला y लिहायचं, आणि जसं y इन टर्म्स ऑफ x आहे तसं आता लिहिता वेळी x इन टर्म्स ऑफ y फक्त ऍडजस्ट करायचंय. काय करायचे? ऍक्च्युअल प्रोसेस समजावून देते. इथे y लिहिला मी x - 2 2x + 3. y इक्वल टू एक्सप्रेशन आहे, त्याला फक्त x इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचे. मग त्याच्यासाठी ही अपॉन मधली टर्म इकडे घेतली, हा झाला 2xy + 3y x - 2. मला x इक्वल टू काढायचं आहे, म्हणजे x च्या टर्म एकत्र केल्या, हा झाला 3y + 2 x - 2xy. यातून x कॉमन घेतला, 1 - 2y येईल, इथे येईल 3y + 2, म्हणजे x इक्वल टू 3y + 2 आणि इथे 1 - 2y. हे एक रॅशनल फंक्शन आहे जे सगळ्या रिअल नंबरसाठी एक्झिस्ट करेल. फक्त जिथे डिनॉमिनेटर 0 येईल तिथे ते एक्झिस्ट करणार नाही. मग याचा अर्थ y इज नॉट इक्वल टू 1/2. बाकी सगळ्या व्हॅल्यूज चालतील. मग याच्यासाठी रेंज काय येईल? y ची व्हॅल्यू म्हणजेच रेंज. मग रेंज काय येणार आहे? तर r च्या सगळ्या व्हॅल्यूज चालतील 1/2 सोडून. बरोबर आहे. 1/2 सोडून r ची प्रत्येक व्हॅल्यू चालणार आहे.
इकडे बघणार आहात, हे एफ ऑफ एक्स आहे, याला आपण y इक्वल टू लिहिलं 2x प्लस 3 अपॉन एक्स. त्याच्यासाठी काय करता येईल बघा, आता इथे काय करणार तुम्ही, x इकडे घेतला, एक्स वाय इक्वल टू 2x प्लस 3. एक्सच्या सगळ्या टर्म एकत्र करायच्या आहेत मला, एक्स वाय मायनस 2x इज इक्वल टू 3. एक्स कॉमन घेतला, y मायनस 1 इक्वल टू 3, म्हणजे x इक्वल टू 3 अपॉन y मायनस 1. म्हणजे आता व्हॅलिडिटी कशी चेक करणार तुम्ही, तर y मायनस 1 कॅनॉट बी इक्वल टू 0, म्हणजे y इज नॉट इक्वल टू 1. याचा अर्थ रेंज काय येणार आहे, आर मधनं 1 इग्नोर करायचा, बाकी राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज राहणार आहेत. बरोबर आहे, 1 नाही आहे, 2 2 2. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मेथड तीच, एफ ऑफ एक्स ला y लिहिलं, रूट ऑफ एक्स मायनस 2 वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स मायनस 2. बरोबर आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 2. आता एक्सला व्हॅलिड आन्सर येण्यासाठी वायची कुठलीही व्हॅल्यू चालणार आहे, म्हणजे एनी वाय जो आहे दॅट बिलॉंग्स टू काय येणार आहे, रिअल नंबर सिस्टीम. रिअल नंबर सिस्टीम म्हटल्यावर सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो सगळे आले, पण इथे y इक्वल टू स्क्वेअर रूट दिलाय, जो मगाशी कन्सेप्ट सांगितला होता तो, म्हणजे y इक्वल टू रूट 16 असेल तर तुम्ही फक्त 4 घेताय, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे का, नाही. आरला तुम्ही स्प्लिट करू शकताय, हा 0 आहे, हा इकडचा पोर्शन म्हणजे 0 ला इन्क्लूड करून हा सगळा पोर्शन म्हणजे r प्लस असतो आणि रिमेनिंग म्हणजे r मायनस असतो. मग आता मला 0 पासून पुढे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू हव्यात, म्हणून मी इथे काय लिहू शकते, r प्लस. आर प्लस म्हटल्यावर त्याच्यामध्ये 0 इन्क्लुडेड आहे, किंवा लिहिता वेळी तुम्हाला ही व्हॅल्यू जी आहे ती अशीही लिहिता येईल, 0 पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत. 0 इन्क्लुडेड आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, बेबी कर्व मेथडची गरज नाहीये. आता इथे काय येईल बघा, y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 2. तुम्ही x प्लस 2 इज नॉट इक्वल टू 0 लिहून x इज इक्वल टू मायनस 2 घेताय, नॉट इक्वल टू, म्हणजे डोमेन लिहू शकताय r मायनस काय येणार आहे, मायनस 2. पण हे काय झालं, x ची व्हॅल्यू म्हणजे डोमेन. तुम्हाला व्हॅल्यू कशाची डिसाईड करायची आहे, y ची, म्हणजे हे नाही करायचं. बरोबर आहे. मग आता पुढे काय करायला लागेल बघा, हे इकडे घेतलं मी, स्क्वेअर रूट लिहिते, स्क्वेअर रूट लिहिला. स्क्वेअर रूट काढायचं झालं तर वाय स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 2. सो वाय स्क्वेअर एक्स प्लस 2y स्क्वेअर, बरोबर आहे, इक्वल टू 1. वाय स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2y स्क्वेअर, एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2y स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. एक गोष्ट तर क्लिअर आहे की y कॅनॉट बी इक्वल टू 0. बरोबर आहे. बाकी 0 सोडून y ची कुठलीही व्हॅल्यू चालेल, म्हणजे नंबर लाईनचा हा 0 नंबर सोडला तर हे पण चालणार आहे, आणि हे 0 सोडून पुढचं सगळं म्हणजे 0 टू इन्फिनिटी चालेल. पण अगेन स्क्वेअर रूट आला म्हणजे हा पोर्शन येतच नाही ना, म्हणजे इथे तुम्ही जेव्हा रेंज लिहाल तेव्हा काय येईल, 0 टू प्लस इन्फिनिटी, फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. एकदा बघताय परत व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, एफ ऑफ एक्स इक्वल टू म्हणजेच वाय इक्वल टू लिहिताय, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. रूट घालवायचं आहे, वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. याला इन टर्म्स ऑफ एक्स स्क्वेअर लिहायचं झालं आपल्याला तर काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. इन टर्म्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं आहे. बरोबर आहे. हे काय आलेलं आहे, एक्सच्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याचे रूट असे तर फॅक्टर्स पडणार नाही, पण हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पार्ट आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलवेज पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मग रिअल रूट केव्हा एक्झिस्ट करतात, आपण कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन्स करतच नाहीये, आपण रिअल नंबर सिस्टीमचे क्वेश्चन्स करतोय. क्वाड्रॅटिक इक्वेशनला रिअल रूट्स केव्हा असतात, जेव्हा डिस्क्रिमिनंटचा जो पोर्शन आहे दॅट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आय होप तुम्हाला हा डिस्क्रिमिनंटचा पार्ट आठवत असेल, बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.
याच्यामध्ये बी काय आहे 2, सी काय आहे 3 मायनस वाय स्क्वेअर आणि ए आहे 1. मग 2 चा स्क्वेअर काय येईल सांगा. हवं तर एक स्टेप लिहिते मी. 4, ए ची व्हॅल्यू 1, 3 मायनस वाय स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हा झाला 4 मायनस 4, 3 मायनस वाय स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 4 कॉमन घेऊन पलीकडे शिफ्ट करते. 3 मायनस वाय स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हा मायनस मायनस प्लस झाला आणि हा आला 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याच्यानंतरचा पार्ट काय येईल बघा, इकडे लिहिते. याचे रूट येतील y मायनस रूट 2 आणि y प्लस रूट 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आली पुन्हा बेबी कर्व मेथड. क्रिटिकल पॉईंट काय येणार आहे, 2 क्रिटिकल पॉईंट असतील. एक आहे मायनस रूट 2 आणि दुसरा आहे रूट 2. मी रूट 2 प्लस व्हॅल्यू घेतली तर हा पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह. त्यानंतर यापैकी कुठलीही व्हॅल्यू घेतली जी रूट 2 पेक्षा लहान आहे. रूट 2 पेक्षा लहान आन्सर म्हणजे हे निगेटिव्ह आलं. बरोबर आहे, हे पॉझिटिव्ह आहे. हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह झालं. आता मायनस रूट 2 पेक्षा इकडची कुठलीही व्हॅल्यू घेतली मी तर काय नॉर्मली प्लस मायनस असतं तरी इमॅजिन करूया. मायनस रूट 2 पेक्षा लहान व्हॅल्यू घेतोय आपण. मायनस रूट 2 पेक्षा लहान व्हॅल्यू घेतोय म्हणजे हे आन्सर पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह म्हणजे पुन्हा काय राहणार आहे ते पॉझिटिव्ह येईल ना. हे आन्सर पॉझिटिव्ह आणि हे पण पॉझिटिव्ह कारण प्लस मायनस प्लस. ओके, प्लस. मग आता आपलं जे आन्सर आहे ते पॉझिटिव्ह वाला पाहिजे म्हणजे हे वाला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे काय असेल मायनस इन्फिनिटी टू मायनस रूट 2. बरोबर आहे, हे झालं. त्याच्यानंतर इकडे रूट 2 टू इन्फिनिटी झालं, हे युनियनने. पण रूट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू चालेल का तुम्हाला. याचा अर्थ इथून निगेटिव्ह पर्यंतचा पोर्शन सगळा निग्लेक्ट करायला लागेल. म्हणजे आपलं जे आन्सर येईल ते रूट 2 टू इन्फिनिटी एवढंच आन्सर यायला पाहिजे, प्लस वाला चालणार नाही. ठीक आहे, एकदा जरा हे कन्फर्म करून घ्या. हा मला असं वाटतं रूट 2 म्हणजे 1.7 चा रूट घेतला मी तर तो 1 पेक्षा लहान आहे म्हणजे मायनस 1 आहे. बरोबर आहे. एकदा व्हॅल्यू टाकून बघून घेता येईल तरी कन्फर्म करा कॅल्क्युलेशन. ठीक आहे, आता इकडे हे काय y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y स्क्वेअर इक्वल टू 2 मायनस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. y स्क्वेअर एक्स स्क्वेअर 2 मायनस एक्स. एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिते मी -2 इक्वल टू 0. बरोबर आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, x इक्वल टू लिहायचं आहे ना. लिहिता काही गडबड झाली आहे का. y स्क्वेअर इथे कशाला स्क्वेअर केला. ठीक आहे, इक्वल टू 2. x कॉमन घेतला y स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2 अपॉन y स्क्वेअर प्लस 1. रॅशनल फंक्शन आला. बरोबर आहे, म्हणजे y स्क्वेअर प्लस 1 कॅनॉट बी इक्वल टू 0. y स्क्वेअर कॅनॉट बी इक्वल टू -1. असंही ही कंडिशन इनव्हॅलिड येते. या कंडिशनचा काही संबंधच येत नाही. y स्क्वेअर कधीतरी निगेटिव्ह असेल का. याचा अर्थ याच्यासाठी रेंज म्हणजे काय असणार आहे, सगळं रिअल नंबर सिस्टीम. आता मी सगळं रिअल नंबर सिस्टीम म्हटलं की निगेटिव्ह पण येईल, पण स्क्वेअर रूट आहे म्हणजे निगेटिव्ह चालेल का, नाही चालणार. बरोबर आहे. याचा अर्थ तुम्हाला लिहिता मी लिहिलं सपोज निगेटिव्ह नको म्हणून r प्लस लिहिलं. इथे मी जर 0 y ची व्हॅल्यू हवी आहे ना आपल्याला, 0 चालणार आहे. 0 x ची थोडी आहे, चालेल r प्लस. म्हणजे r प्लस लिहा किंवा अजून एका पद्धतीने काय लिहू शकता 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सगळ्यात आधी काय लिहिता, y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू y मायनस 2. बरोबर आहे. याचा अर्थ आपल्याला आता y ची व्हॅल्यू कुठलीही चालणार आहे ना, नाही. ज्या y च्या व्हॅल्यूसाठी ही टर्म निगेटिव्ह येईल कारण स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतं. याचा अर्थ
ही y मायनस 2 एक्स स्क्वेअर जो आहे हा एक्स स्क्वेअर ऑलवेज काय हवाय पॉझिटिव्ह किंवा 0 म्हणजे y मायनस 2 शुड बी याचा अर्थ y शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे 2 टू इन्फिनिटी. ठीक आहे. आता इथे 2 प्लस साइन एक्स जेव्हा पण ट्रिग्नो इन्व्हॉल्व असेल ना त्यावेळेला त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डोमेन ऑलवेज यूज करायचा. साइन एक्सची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत -1 टू 1. आता मला साइन एक्स प्लस 2 पाहिजे मग ते फंक्शन ॲडजस्ट करायचं. सगळ्या साईडला +2 केला. 2 + 1 2 - 1 हा झाला 1. हा झाला आपला एफ ऑफ एक्स म्हणजेच y 3. मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आली 1 पासून 3 पर्यंत. इथे काय यूज केलंय कॉस. कॉस यूज केलाय म्हटल्यावर -1 टू 1. इथे -2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. -2 ने मल्टिप्लाय करते निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलं म्हणजे साईन चेंज करणार इनइक्वॅलिटीचं. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ला लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू ला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झालं. अजून मला 3 पाहिजे सो +3 केला सगळीकडे म्हणजे ही व्हॅल्यू झाली 5. ही व्हॅल्यू झाली 3 - 2 cos x आणि ही व्हॅल्यू असणार आहे 1. मला जे एफ ऑफ एक्स पाहिजे ते झालं रेसिप्रोकल. मग सगळीकडे रेसिप्रोकल घेतलं. जसं निगेटिव्हने मल्टिप्लाय करता वेळेस साईन चेंज करतो तसं रेसिप्रोकल घेता पण साईन चेंज करतो म्हणजे 1 टू 1/5 याच्यामध्ये असणार आहे. बरोबर आहे कारण हेच आपलं y म्हणजेच एफ ऑफ एक्स आहे ना. सो 1/5 टू 1 याच्यामध्ये असेल ही व्हॅल्यू. जरा दिलेल्या ऑप्शन्समध्ये बघू दे. बरोबर आहे 1/5 टू 1. ठीक आहे. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघतोय. जसं मगाशी डोमेनसाठी हे चारही फंक्शन यूज केले होते तसेच आता रेंजसाठी हे काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू दिले आहे. सगळीकडे एफ ऑफ एक्स इक्वल टू डोमेनची सगळी प्रोसेस आठवत असेल तुम्हाला. याला लिहिताय y इक्वल टू लिहिणार तुम्ही. मला x इन टर्म्स ऑफ y काढायचं आहे म्हणजे याला स्क्वेअर केला. बरोबर आहे. एक्स स्क्वेअर इकडे घेतला तर हा झाला 9 - y². स्क्वेअर जो आहे तो ऑलवेज पॉझिटिव्ह असायला पाहिजे म्हणजे 9 - y² ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे 3 - y आणि 3 + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. वेबी कर्व मेथड यूज करायचं तर हे निगेटिव्ह नको म्हणून मी मायनस साईन कॉमन घेते आणि ते निग्लेक्ट करते म्हणजे y - 3 आणि y + 3 आणि हे साईन अपोजिट केलं. आता काय करणार क्रिटिकल पॉईंट -3 आणि 3. बरोबर आहे. याच्यासाठी मला जर ती व्हॅल्यू हवी असेल इकडनं पुढची व्हॅल्यू घेतली 4 घेतलं तर सगळं पॉझिटिव्ह. मधलं घेतलं तर निगेटिव्ह. -2 घेतलं तर हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह घेतलं -4 घेतलं तर पॉझिटिव्ह. मला हवं आहे काय लेस दॅन म्हणजे निगेटिव्ह आलं. बरोबर आहे. ही व्हॅल्यू झाली -3 टू 3. त्यानंतर इथे रूट आहे. रूट आहे म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू नाही चालणार आपल्याला. फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू हवी आहे. फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू हवी असेल म्हणजे 0 पासून इकडचा पोर्शन काढून टाकला म्हणजे काय झालं 0 टू 3. निगेटिव्ह व्हॅल्यू याच्यामधून फक्त तुम्ही काय करताय इग्नोर करताय आणि 0 पासून पुढच्या व्हॅल्यूज लिहितो कारण y इक्वल टू रूट दिलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे y² इक्वल टू x² - 9 म्हणजे x² इक्वल टू y² + 9. याचा अर्थ y बिलॉंग्स टू बरोबर आहे ना y² + 9 ऑलवेज पॉझिटिव्ह. स्क्वेअर तसाही पॉझिटिव्ह असतो काही घेतलं तर म्हणजे r आलं. पण पुन्हा मी काय म्हटलं की ही व्हॅल्यू निगेटिव्ह नको आहे तुम्हाला म्हणजे काय येणार आहे r+. बरोबर आहे. r+ ला हवं तर 0 टू इन्फिनिटी लिहू शकताय. ती तुमची मर्जी आहे. लिहा नेता नका लिहू. मला फक्त इथे देता वेळ त्यांनी हे वाला लिमिट दिलंय ना म्हणून आठवलं. त्यानंतर हे आलं आता y इक्वल टू 9 - x². y² इक्वल टू 9 - x² आला. इथे सगळ्यात अधिक 0 चालणार नाही. आपण आधी कसं लिहित होतो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता फक्त ग्रेटर दॅन येईल कारण ही व्हॅल्यू 0 चालणार
नाही, म्हणजे इथे आणि इथे 0 इन्क्लूड करायचा नाही, जे आपण इथे केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथे ओपन येणार आहे, बाकी काही नाही. आता काय येईल बघा, वाय स्क्वेअर ना, म्हणजे 9 मायनस एक्स स्क्वेअर इज 1 अपॉन वाय स्क्वेअर. 9 मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो 9y स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर अपॉन झाला वाय स्क्वेअर. याचे फॅक्टर्स येतील 3y मायनस 1 आणि 3y प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू पॉझिटिव्ह हवी आहे ऑलवेज, म्हणजे 3y मायनस 1 3y प्लस 1 अपॉन वाय स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. पहिली कंडिशन तर ही झाली की y इज नॉट इक्वल टू 0, जे मी मगाशी सांगितलं ते तसंही येणारच होतं. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय, क्रिटिकल पॉईंट काय आले, मायनस 1 अपॉन 3 आणि प्लस 1 अपॉन 3. ठीक आहे. इकडे आता प्लस 1 अपॉन 3 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू घेतली. 1 अपॉन 3 म्हणजे 0.33 आणि 1 अपॉन 2 घेतलं किंवा 1 घेतलं तर ती पॉझिटिव्ह आली. मग 1 लिहिल्यावर इथे काय येईल बघा, हे पॉझिटिव्ह म्हणजे इकडे प्लस. 0.33 पेक्षा लहान व्हॅल्यू म्हणजे 0 घेतली तर हे आन्सर आला निगेटिव्ह. मायनस 0.33 म्हणजे इथे पुन्हा मायनस 1 घेतली तर हे आन्सर निगेटिव्ह, हे पण निगेटिव्ह म्हणजे पुन्हा पॉझिटिव्ह. मला पॉझिटिव्ह वाला आन्सर पाहिजे, म्हणजे हे वाला पाहिजे. बरोबर आहे. मग हे काय येईल, मायनस इन्फिनिटी टू मायनस 1/3. बरोबर आहे. त्याच्यानंतर युनियन 1/3 टू प्लस इन्फिनिटी. बरोबर आहे. आता फक्त 1/3 इन्क्लुडेड आहे की नाही तेवढं बघायचं आहे तुम्हाला. काही हरकत नाही ना, ग्रेटर दॅन म्हटलंय ना. एक मिनिट, जरा गडबड होती आहे माझी. ही व्हॅल्यू ठेवायची की नाही हे ठरवायचं कसं. मग सपोज मी मायनस 1/3 घेतलं इथे, तर काय होईल बघा, वायची व्हॅल्यू घेतली मायनस 1/3. मायनस 1/3 इज इक्वल टू रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर. व्हॅलिड एक्सप्रेशन येतं का बघायचं आहे. दोन्ही साईडला स्क्वेअर केला, 1 अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर. 9 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 9 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 1 येईल. 0 चालेल ना, म्हणजे इन्क्लूड करायची आहे. जर अशी गडबड झाली ना तर काय करायचं, सरळ माहिती आहे का, ती व्हॅल्यू पिक करायची आणि ती या एक्सप्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. त्याला सॉल्व केल्यावर व्हॅलिड टर्म येते की इनव्हॅलिड आली तर नाही इन्क्लूड करायची, व्हॅलिड आली तर इन्क्लूड करायची. ओके. एकच कंडिशन आता राहिलेली आहे, एवढी कराल तुम्ही ट्राय. ही कंडिशन तुम्ही ट्राय करा.